मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराण। तर या पुराणाला शिव नर्मदा पुराण असे सुद्धा म्हटले जाते। तर कारण भगवान शिवाच्या अंगापासून नर्मदा नदीची उगम, उत्पत्ती, वर्णन संपूर्ण नर्मदा नदीचा शिवापासूनच झालेली आहे। म्हणून या नर्मदा पुराणला शिव नर्मदा पुराण असे नाव दिले गेलेले आहे। म्हणून जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे शिव नर्मदा पुराण ऐकायला मिळेल। आणि याच्यात मागच्या व्हिडिओमध्ये कपिला गायीचे 1000 गाय ब्राह्मणाला कपिला गाय, खूप भाग्यवान लोकांना कपिला गायीचे वर्णन, महत्त्व ऐकायला मिळते। तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले होते। तर आणि तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स पण आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवावा। सोमवार होता त्यासाठी मी शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पण टाकला आणि दुपारी 3 वाजता कपिला गायीचे महत्त्व, श्री शिव नर्मदा महापुराणाचा 9वा भाग टाकलेला होता। तर आज आपण 10वा अध्यायाचा भाग येणार आहे नर्मदा पुराणाचा। तर नर्मदा पुराण सर्वांनी श्रवण करा। तर या नर्मदा पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे देवीचे नवरात्र उत्सव कसा साजरा करायचा, पूजेची विशेष विधी काय आहे। तर हे भगवान शिवाने या नर्मदा पुराणमध्ये देवीचा उल्लेख आलेला आहे। संपूर्ण शिव परिवाराचा उल्लेख शिव नर्मदा पुराणमध्ये आलेला आहे। शिव नर्मदा पुराण खूप मोठं आहे, बरेच काही दिवस आपल्याला लागून जातील, पण हळूहळू एक एक अध्याय संपूर्ण करायचे आहेत, ऐकायचे आहेत। काही सोडायचं, काही ठेवायचं तसं करणार नाही आहे। संपूर्ण पुराण वाचायचं आहे, ऐकायचं आहे, तेव्हाच आपल्याला संपूर्ण पुराणाचा पुण्यफळाचे लाभ होईल। एवढे मागे मागे पुराणं आपण आणलेले आहेत, तर ते फक्त दिखावा आणि शो म्हणून आणलेले नाही आहेत। रोज पुराणं ज्यांच्या घरात काही असतील एखादं, त्याची रोज पूजा करावी, दिवा अगरबत्ती लावावा, डोकं टेकवावं। पुराणं खूप नशीबवानांच्याच घरी राहतात आणि पुराणं श्रवण करणं हे खूप महाभाग्यवान लोकांच्या नशिबी राहतो। वाचण्यापेक्षा जे श्रवण करतात त्यांचं महत्त्व खूप काही जास्त असतं। तर आता आपण देवीचा नवरात्र उत्सव या नर्मदा पुराणमध्ये ऐकूया। तर अगोदर कोणी कोणी कमेंट्स केलेल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगते थोडक्यात। श्री गणेशाय नमो नमः, हर हर नर्मदे, खूप खूप धन्यवाद ताई। नांदगाव येथून ऐकत आहोत। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, धन्यवाद ताई। विद्या शेट्टी करून आहे, हर हर महादेव, ओके, पोस्ट कृपा केली ताई, धन्यवाद। शिव महापुराणाचा 14वा भाग पशुपती व्रताचा महिमा कसा करावा यावर कमेंट्स आलेली आहे। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नमामि नर्मदे, श्री शिव नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव, जय श्री कृष्णा। आविष्कार आर्यकर यांची कमेंट्स आहे, शिवाय नमः, हर हर महादेव, हर हर नर्मदे, धन्यवाद ताई। मुंबई भांडूपवरून ऐकत आहे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नमामि नर्मदे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नमामि नर्मदे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, महादेव, हर हर महादेव, जय श्री कृष्णा, श्री शिवाय नमस्तुभ्यम, जय श्री कृष्णा, हर हर नर्मदे, माता की जय, नाशिक, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, नमामि नर्मदे, हर हर नर्मदे, रंजना 2, हर हर महादेव, जय श्री महाकाल, शिव पार्वती नमस्कार, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, येळकूट येळकूट, जय मल्हार, मल्हार सप्तसतीचे 1 ते 3 अध्याय, 3 अध्याय ऐकल्याने पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर मल्हार सप्तसतीच्या अध्यायावर कमेंट्स आहे, जय महालक्ष्मी, श्री गणेशाय नमो नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव, धन्यवाद ताई। जय श्री सीताराम, अंबे माता की जय, धन्यवाद। हर हर महादेव, हर हर महादेव, मुंबई भांडूपवरून बोलत आहे, नमस्कार ताई। पूजा कमलाकर नांद्रे येथून ऐकत आहे, कृष्णा नदीचे महात्म्य सांगावे। तर अशा
बऱ्याच काही कमेंट्स आलेल्या आहेत आणि एकाची कमेंट्स आली आहे की मला मार्गदर्शन करावे, तुम्ही सर्व पाठवलेले सर्व पुराणं आहेत पण मला ऐकायला मिळावेत अशी मी भोले बाबांना प्रार्थना करते आणि माझे भोले बाबा तुम्हाला बुद्धी देव, विनंती करते की त्यांनी तुम्हाला बुद्धी देव आणि तुम्ही लिंक पाठवण्याची मला कृपा करावी। तुम्ही आतापर्यंत किती कोणते पुराणे केले आहेत स्क्रीनवर शॉर्ट व्हिडिओ करून पाठवला तर खूप बरं होईल, त्यामुळे आम्हाला पण कळेल आपण कोणते कोणते पुराण ऐकले आहेत आणि आपले कोणते पुराण ऐकायचे बाकी आहे, प्रत्येक पुराणाचे नाव, त्यातील किती भाग आहे असे आम्हाला स्क्रीनवर पाठवावे। अशा भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। श्री गणेशाय नमो नमः। देवी नवरात्र उत्सवाबद्दल पूजेचा विशेष महत्त्व। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर सांब सदाशिवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्य शु सर्वदा। जन्मेजय राजाने व्यासांना प्रश्न केला, महाराज या नर्मदा पुराणमध्ये नवरात्री उत्सवाबद्दल पूजेचा विशेष विधी, संपूर्ण पूजा कशी करावी ते आम्हाला सांगावे आणि नवरात्रीत कोणते व्रत करावे, कसे करावे। त्यावर महाराज नवरात्री पर्व असेल तेव्हा काय केले पाहिजे, विशेष करून शारदीय नवरात्रीचा या चैत्र नवरात्रीचा विधी सांगावा, त्याचे फळ कोणते, पूजा करण्याचा विधी कसा असो हे द्विजराज ते सर्व मला विस्तारपूर्वक समजावून सांगा। व्यास म्हणाले, राजा नीट ध्यान देऊ नये, नवरात्र पूजेचा कल्याणकारी विधी सांगतो। शरद ऋतूतील नवरात्रात तो आवर्जून करावा, तसेच वसंत ऋतूतील नवरात्रात सुद्धा प्रीतिपूर्वक करावा, कारण हे दोन्ही ऋतू सर्वकरिता यमद्रष्ट असे सांगितले आहेत। शरद ऋतू आणि वसंत ऋतू हे प्राण्यांसाठी असह्य आहे, याचसाठी शुभ होण्याची इच्छा असणाऱ्या प्रयत्नपूर्वक हे व्रत नवरात्र व्रत केले पाहिजे। हे दोन ऋतू महाघोर असून या काळात रोगराई बळावते आणि प्राणहानी होते, म्हणून जाणत्यांनी या काळात चंडिकेची आराधना करावी। चैत्र महिन्यात आणि अश्विन महिन्यातल्या 9 दिवसात पूजा भक्तिभावाने करावी। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी उत्तम प्रकारचे साहित्य जमवावे आणि त्या दिवशी एकदाच हविष्यन्य भोजन करावे। चांगल्या सपाट जागी मंडप करावा, ते 9 हात लांब आणि 7 हात रुंद असावा। रंगबिरंगी पताकांनी तो सजवावा, मग पिवळे माती आणि गाईचे शेण असे मिश्रण करून तो सारवावा। मंडपाच्या मधोमध एक वेदी तयार करावी, तसेच 4 हात लांबी रुंदी, 1 हात उंची असेल व्यासपीठ बनवावे। तोरण झालरी वगैरे मंडप नटवावा, छताला मधोमध एक चांदवा लटकून द्यावा। मग देवतंत्रातील जाणकार ब्राह्मणांना रात्रीच बोलावून आणावे, ते आचारशील व वेदज्ञ असावेत। प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे उठून लवकर स्नान करावे विधीपूर्वक। नदी, तलाव, विहीर आणि घरातच आंघोळ करावी। आंघोळीच्या पाण्यात गंगाजल, गोमित्र, पंचगव्याने स्नान करावे, या दूध आंघोळीच्या पाण्यात टाकावे, हळद असेल तर हळद टाकावी। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मणवती, वेत्रा, शिप्रा, जया असे कुठल्याही तीर्थांचे नामस्मरण करून मग आंघोळ आटपावी। नित्य कर्म आटपून घ्यावेत। नंतर सर्व ब्राह्मणांची 16 उपचारांनी पूजा करावी, त्यांना पूजेची सुपारी द्यावी, आपल्या ऐपतीप्रमाणे कापड व अलंकार द्यावेत। जर सामर्थ्य असेल तर मुळीच कंजूसपणा करू नये। ब्राह्मण संतुष्ट असतील तर कार्य सिद्ध होण्याची निश्चित असते। देवी चरित्राचे पाठ ऐकून, जे देवी चरित्राचे पाठ 1, 2, 3, 5 अथवा 9 ब्राह्मणांकडून करून घ्यावे। पारायण शांत ब्राह्मणांकडून करावे। पारायण करताना देवीचे मनन सतत चिंतन ध्यान करावे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा। आई भगवती देवी आपल्या घरात नवरात्रीमध्ये सूक्ष्म स्वरूपात विराजमान राहते आणि ती कलशामध्ये सूक्ष्म स्वरूपात विराजमान होऊन आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करते। जर पूजा करत आहे आणि आई भगवतीची पूजा करताना जर देवीच्या डोक्यावरून या फोटोच्या कुठून तरी फूल पडले, म्हणजे असे तुम्हाला संकेत आहेत की देवी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही जी मनोकामना करत आहोत ती तुमची इच्छा पूर्ण करत आहे। या उद्देशाने देवीची ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमःचा मंत्र करावा आणि फूल पडल्यास देवीचा आशीर्वाद आहे आपल्या घरावर असे समजावे आणि देवीचे दिवसभर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करत राहावा। कुलदेवीची पूजा केल्याने आपल्या घरात धनधान्याने घर भरलेले राहते। आपल्या नवऱ्याची मान
प्रतिष्ठा वाढते, मुलांची विजय प्राप्त होते, घरात माता लक्ष्मीचा वास राहतो, अशी पूजा करावी. मग वेद मंत्रांनी स्वस्ती वाचन करावे. वेदीवर एक सिंहासन ठेवावे, त्यावर रेशमी वस्त्र अंथरावे, त्यावर 4 हात शस्त्रे आहेत अशी अंबिकेची प्रतिमा ठेवावी. रत्न अलंकार परिधान केलेली, मोत्यांची माळा असलेली, दिव्य वस्त्र नेसलेली, शांत प्रमाणबंद अंगकांठी असलेली अशीच मूर्ती असावी. तिच्या हाती शंख चक्र गदा कमळ असून ती सिंहाच्या पाठीवर बसलेली असावी. अशी मूर्ती अत्यंत कल्याणकारी असते. नाही तर मग 18 हातांची मूर्ती बसवावी. आणि समज मूर्ती नसेल तर हरकत नाही. अशा वेळी मग सिंहासनावर समंत्रक देवी यंत्राची स्थापना करावी. त्याच शेजारी कलश ठेवावा. 5 प्रकारची पाने त्यात घालावी. तीर्थ जल भरून त्यात सोने व रत्ने घालावीत. पूजेचे साहित्य व्यवस्थित मांडून ठेवावे. वाद्याचा गजर चालू ठेवावा. हस्त नक्षत्रयुक्त तिथी अगोदर संकल्पाचा उच्चार करावा. नंतर पूजेला आरंभ करावा. संपूर्ण दिवसभर उपवास करावा व रात्री एक वेळ भोजन करावे. देवीपाशी निवेदन करावे की हे माते, मी विद्येनुसार नवरात्री व्रत करणार आहे, तरी जगदंबे ते पार पाडण्यास तू मला मदत कर. शक्य असतील तेवढे नियम पाळावे. मंत्रोपचारांनी पूजा करावी. चाफा, लाल कनेर, मालती, ब्राह्मी आणि बेलाची फळे तसे धूप दीप वगैरे अर्पण करून जगज्जननीची पूजा करावी. सकाळ संध्याकाळ धूप जाळावा. गुग्गळ जाळावे. गुग्गळ जाळल्याने घरातील कटकट दूर होतात आणि माताचा आशीर्वाद प्राप्त होतो. अनेक प्रकारची फळे माताला अर्पण करावी. नारंगी, संत्री, फणस, महाळुंग, केळी, डाळिंब वगैरे फळे अर्पण करावी. भक्तिपूर्वक केलेल्या अन्नदानाचे यात फार मोठे महत्त्व आहे बरं का. आणि ज्यांना मांसाहार प्रशस्त आहे त्यांना पशुचा बळी द्यावा. रेडा, बकरा नाही तर डुक्कर बळी द्यावे. देवीसाठी ते पशु मृत्यू पावतात, त्यांना साक्षात स्वर्गाची प्राप्ती होते. जे कोणी देवीसाठी भग देतात, ज्या पशूंची जो पशु मृत्यू पावतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, कारण तो देवीसाठी त्याचा भग देवीला चढवला गेला आहे. त्याच्याने माता अंबे भवानी माता प्रसन्न होते. तो विधी हिंसा म्हणून गणला जात नाही. त्याच्याने देवी प्रसन्न होऊन त्याला स्वर्गात प्राप्ती होते. यज्ञातील पशुवध अहिंसा आहे, याबद्दल सर्व शास्त्राचे एकमत आहे, कारण देवतेला अर्पण केलेले पशु स्वर्गात जातात. हवनासाठी जे कुंड करणार त्रिकोणाकार असावे. त्रिकोणी आकार हा शुभ असतो. नित्य त्रिकाळ पूजा करावी. देवीच्या प्रसन्नतेसाठी गीत संगीत नृत्याची योजना करावी. रोज जमिनीवर झोप घ्यावी. वस्त्र अलंकार भोजन तांबूल वगैरे उपचारांनी देवीची पूजा करावी. दररोज कुमारी पूजन करावे. 9 दिवसपर्यंत कुमारी पूजन करणे याने साक्षात जगदंबे मातेला पूजन करल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. रोज एक कुमारी पूजावी अथवा वाढवून, म्हणजेच पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, रोज एक कन्या वाढवाव्या. 9 रात्रीपर्यंत 9 कन्याचे पूजन झालेच पाहिजे. 9व्या दिवशी 9 कुमारी पूजाव्या किंवा रोज 9 पूजल्या तरी खूप छान आहेत. रोज तुम्हाला जर 9 कन्या छोट्या 2 वर्षापासून तर 11 वर्षापर्यंत जर भेटल्या रोज, तर तिचे रोज पूजन करावे आणि तिला गोड दूध म्हणून प्यायला द्यावे. याच्याने 9 देवींचा आशीर्वाद आपल्या घरात प्राप्त होतो. आपल्या घरात कसली अडचण असली तरी ती अडचण दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन 9 देवींचा अष्टलक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. असे तुम्हाला 9 कन्यांचे पूजन करावे. 1 वर्ष जर वयाची पूजा करायची आहे तुम्हाला, 1 वर्ष वयाची कुमारीला पूजायचे नाही आहे. 1 वर्षाची कन्या लागू पडत नाही. 1 वर्ष वयाची कुमारीचे पूजन करू नये, कारण तिला चव पण नसते, तिला वास पण नसते आणि वगैरे वगैरेची जाणीव नसते. राजा शक्ती यज्ञामध्ये कंजूशी कधी करू नये. जर तुम्ही देवीची यज्ञाची पूजा करत आहे त्यात कधी काटकसर करू नये. कुठल्याही वस्तू देवीच्या आणत आहे तर तेथे भावटाव करू नये आणि कंजूशी तर अजिबात करू नये. ऐपतीप्रमाणे पूजा करावी. 2 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंतच्याच मुलीला कन्या पूजन करावे असे या नर्मदा पुराणमध्ये सांगितले आहे. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची ती वयाची रोहिणी असते आणि 6 वर्षाची कालिका असते, 7 वर्षाची चंडिका असते, 8 वर्षाची शांभवी असते, 9 वर्षाची दुर्गा माता असते आणि 10 वर्षाची सुभद्रा असते. यापेक्षा जास्त वय असेल तर ती सर्वथा वर्ज्य आहे. 1 वर्ष आणि 11 वर्ष म्हणजे 2 वर्षापासून तर 10 वर्षाच्या कन्याचे पूजन करावे आणि अशा नामस्मरणाने नाममंत्रांनी त्यांची पूजा करावे. आता त्या पूजेचे फळे ऐका. ज्यांनी कुमारी पूजेचे पूजन केले आहे 9 दिवसपर्यंत, या पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी कोणत्याही 9 दिवसामधून तुम्ही 1 दिवस जर 9 कन्यांचे पूजन केले अथवा एका कन्याचे पूजन केले आहे तर तुम्हाला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते. आता त्या पूजेचे फळ ऐका. कुमारी पूजेमुळे तुमचे दुःख व दारिद्र्य यांचा त्वरित नाश होतो. तसेच शत्रूसुद्धा नाश होऊन जातात.
आयुष्य आणि शक्तिवाढ हे फळ मिळते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते, आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण होतात, त्रिमूर्तीच्या पूजनाने दीर्घायुष्याची प्राप्ती होते, धर्म अर्थ काम यांचा लाभ आणि धनधान्यामध्ये वृद्धी आणि वंशामध्ये तुमची 21 पिढ्यापर्यंत वंशवृद्धी होते। ते घर तुमचं ज्या घरामध्ये कन्यांचे पूजन केले जातात त्या घरामध्ये निसंतान घर राहणार नाही, तेथे संतांची वृद्धी होईल, त्यांची वंशावली वाढेल। ज्याला विद्या यश व शत्रूवर विजय हवा असेल त्यांनी सर्व कामदायिनी कल्याणीची पूजा करावी। वैराला नष्ट करण्यासाठी इच्छा असणाऱ्याने कालिकेची पूजा करावी। ज्यांना कल्याणीची इच्छा आहे, ज्यांना सर्व कामदायिनीची पूजा करायची आहे तर त्यांनी त्रिमूर्ती म्हणजे 4 वर्षाची मुलीची पूजा करावी। सर्व कामांची इच्छा आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीये, सर्व कामांसाठी लग्न या कुठल्याही कामांसाठी अडथळा येत असेल, कर्ज आहे, व्यापार आहे, कुठल्याही अशक्य ते शक्य करणारे काम, तर त्या लोकांनी 4 वर्षाची कल्याणीची पूजा करावी, तर त्यांना सर्व सिद्धी प्राप्ती होतात। वैर तुमचे जर तुमच्या घरात वैर जर नष्ट करायचे आहेत, खूप भांडणं होत आहे, कटकट होत आहे, सासू सुनेचं जोडत नाही, नवरा बायकोचे भांडण होत आहे, मुलगा आईचे भांडण होत आहे, कोणाशी जमत नाही आहे, तर वैरीची नष्ट करायची असेल तुम्हाला घरातून जर तुमच्या सर्व कटकटी नष्ट करायच्या असतील तर त्यांनी कालिकेची पूजा करावी। तर कालिका देवी किती वर्षाची आहे, किती वर्षाचे कन्याचे पूजन केले म्हणजे कालिकेची पूजा केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते, तर 7 वर्षाची, किती वर्षाची, 6 वर्षाची या 7 वर्षाची पूजा जर केली तर कालिका मातेची पूजा केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। आपण आताच ऐकलं की किती वर्षाचे पूजन केले तर आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती होईल। 6 वर्षाची पूजा केली तर कालिका, 7 वर्षाची पूजा केली तर चंडिका, 8 वर्षाची पूजा केली तर शांभवी, 9 वर्षाची पूजा केली तर दुर्गा माता, 10 वर्षाची पूजा केली तर सुभद्रा, 2 वर्षाची पूजा केली तर कुमारी, 3 वर्षाची केली तर त्रिमूर्ती, 4 वर्षाची केली तर कल्याणी। तर आपल्याला सर्व घरातून कटकटी नष्ट करायचे आहे, तर आपल्याला 6 वर्षाच्या कन्येचे पूजन करायचे म्हणजे कालिका मातेची पूजा करायची। ही ऐश्वर्य संपन्न वाढवणारी आहे, संपत्तीमध्ये वाढ करणारी आहे। चंडिकाची पूजा जरूर करावी। हे राजा, चंडिका मातेची पूजा जरूर करावी। जी 8 वर्षाची कन्या आहे त्याच्याने सर्व संपदा, त्याला सर्व इच्छा पूर्ण करणारी, धनसंपदा देणारी, तर चंडिकेची पूजा करावी। राजाला वश करून घ्यायचं असेल तर शांभवीला पूजावी। जर तुम्हाला कोणाला वशमध्ये करायचं असेल तर त्याने शांभवीची पूजा करावी। 8 वर्षाची शांभवी आहे, त्यामुळे दुःख दारिद्र्य दूर होतो, शत्रूंचा नाश होतो। कोणी आपल्यावर जळत असेल, नजर दोष असेल, ग्रह दोष असेल, वास्तु दोष असेल, 7.5 असेल, कुठल्याही दोषांवर शांभवीची पूजा करावी। तर शांभवी किती वर्षाची आहे, 8 वर्षाची शांभवी आहे, तर 8 वर्षाच्या कन्येचे आपल्याला पूजन करायचे। आणि 9 वर्षाचे पूजन केल्याने, दुर्गा मातेचे पूजन केल्याने आपल्या सर्व कार्यामध्ये विजय होतो। क्रूर शत्रूचा घात करण्यासाठी, इतर अशाच प्रकारच्या उग्र कार्याच्या सिद्धीसाठी तसेच परलोकी सुख मिळावे अशी इच्छा असेल तर दुर्गा देवीचे पूजन करावे। सुभद्रेचे पूजन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर सुभद्रा किती वर्षाची आहे, 10 वर्षाची। सुभद्रेचे पूजन केल्यामुळे सर्व मनोकामना सिद्धी होतात, सर्व मनोकामना पूर्ण फळाची प्राप्ती होते, अशक्य ते शक्य होते। तर सुभद्रा 10 वर्षाचे कन्येचे पूजन करावे। आणि सर्व रोग निवारण होण्याकरता रोहिणीचे पूजन करावे। सर्व रोगांवर मात करायची आहे तर रोहिणीची पूजा करावी। तर रोहिणी 5 वर्षाची कन्या, कोणी घरात आजारी आहे, तो रोग आजारपणा बराच नाही होते, कॅन्सर सारखे रोग आहे, बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीज आहे, जे बी रोग तुम्हाला माहिती, घरात कोणाला काही दुःख न सुख दुःख हे चालूच आहे, तर घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर घरामध्ये एक कन्या बोलवून घ्यायची आणि रोहिणी या नावाचे, रोहिणी माता आज मी तुमची पूजा करत आहे, माझ्या घरात हे बिमार आहे, आजारी आहेत, हिंदी वर्ड येईल थोडं समजून घेणे, तर कोणी बिमार आहे, कोणी आजारी आहे, तर मी तुमच्यासाठी हे रोहिणी माता मी तुमची पूजा करत आहे, तर यांना बरं करावं असे तुम्ही रोहिणी माताला पूजा करून त्या कन्येचे पाय धुवावे, दुधाने, पाण्याने,
गुलाल लावावे, हळद कुंकू पूजा अक्षदांनी पूजा करावी, डोक्यावर त्यांच्या माथेवर चुनरी ओढवावी, चुनरी लावल्यानंतर त्यांच्या कपाळी बी कुंकू लावावा, त्यांना गोडधोड जेवण करवावे, चना पुरी शिरा हे त्यांचं सर्वात आवडतं जेवण आहे यथाशक्ती. नाहीतर गोड दूध बी दिले तरी सुद्धा चालेल, भवानीला गोड दूध बी चांगले आवडते. नाहीतर तुमची यथाशक्ती नसणार तर तुम्ही दूध भात केळं पण दिले तरी पण चालेल. कन्याकुमारीला नवरात्रीमध्ये एक श्रीफळ देणे अति गरजेचे. श्रीफळाने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते, म्हणून 9 दिवसामध्ये कन्येला एक श्रीफळ सुद्धा दिले जाते. पण कोणी आजारी व्यक्ती त्याचा आजारपण बरा होत नाहीये तर रोहिणीचे नाव घेऊन त्या कन्येचे पूजन करून त्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा आजारपणा बरा होण्यासाठी रोहिणी मातेचे पूजन केले म्हणजे त्या घरातून दुःख दारिद्र्य आणि आजारपणा दूरच होतो. भक्तिपूर्वक मनापासून शिरस्तु या मंत्राने पूजा करावी. ओम शिरस्तुयाय नमः, ओम शिरस्तु या मंत्राने ओम शिरस्तुयाय नमः 108 वेळा या मंत्राचा पूजा करावी. मग नंतर श्रीयुक्त मंत्राने अगर दुसऱ्या कोणत्याही मंत्राने जर पूजा केली तर सहज लीले मात्रे करून कुमार तत्वेची निर्मिती करते, ब्रह्मदेवासह सर्व देवांना उत्पन्न करते. त्या कुमारीची मी पूजा करतो. ही कुमारी तर आता नवरात्रीमध्ये कुमारी देवीचा पूजेचा मंत्र कोणता आहे तर मी तो आता तुम्हाला सांगते. आता इतरांच्या पूजाकाली म्हणवायचे मंत्र कुठले आहेत, जी सत्व आदी गुणांच्या योगाने त्रिमूर्ती स्वरूप आहे, नाना रूपिणी आहे, अशा त्रिकाल व्यापिनी त्रिमूर्ती शक्तीची मी पूजा करतो. भक्तांचे नित्य कल्याणकारी म्हणून जिची उपासना केली जाते त्या सर्व कामदा कल्याणीची मी पूजा करते. पूर्वजन्मातील सचित कर्माच्या बीजांना जिच्यामुळे अंकुर फुटतात त्या रोहिणी नावाच्या देवीची मी आता पूजा करते. कल्पांत समय सर्व स्थावर आणि जंगम विश्व जी नष्ट करते त्याला कालिकेचे पूजन म्हणून मी पूजा करते. चंडमुंडाचा नाश करणारी, दुर्गट अशा पापांचा नाश करणारी, विराट स्वरूपिणी अशी चंडिका तिची मी पूजा करते. तर जो नवरात्रच्या या 9 दिवस पर्यंत ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याच्यावर अष्टभवानी आणि अष्टलोक आणि अष्टसिद्धी त्याला प्राप्त होऊन माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः या मंत्राचा 9 दिवस पर्यंत 108 वेळा जप करावा असा या नर्मदा पुराणमध्ये सांगितलेले आहे. तर आता ज्या भक्तांना चामुंडेचा नाश करणारी व दुर्गट अशा पापांचा नाश करणारी विराट स्वरूपांनी अशी चंडिका तिचे मी पूजन करते. अहूतकेपणीची प्रकटते त्या सुख देणाऱ्या शांभवीची मी पूजा करते. जी निज भक्तांना घोर संकटातून वाचवते, सर्व दोघांना जी जाणवते आणि येणे शक्य नाही त्या दुर्गा नावाच्या देवीची मी पूजा करते. अभद्र गोष्टीचा नाश करून भक्तांचे नेहमी शुभ करते अशा सुभद्रा देवीची मी पूजा करते. प्रत्येक स्वरूपाचे पूजन करते वेळी वरील प्रमाणे मंत्रांनी प्रत्येक कुमारीचे पूजन करावे. त्यांना गंध, फूल, माळा, वस्त्रलंकार आणि सुगंधित अत्तरे वगैरे देवीला अर्पण करावे. अशी करून देवी मातेची पूजा करावी. नवरात्री व्रत केल्यामुळे कोणती फळाची प्राप्ती होते. व्यासांनी मग पुढे अजून सांगवयास नवरात्रीचा आरंभ केला की नवरात्री व्रत जर केले तर कुठले फळ तुम्हाला प्राप्त होईल. कुमारी पूजनासाठी ज्या कन्या आवश्यक आहेत त्यांची तर मी तुम्हाला लक्षणे सांगून दिली. प्रथम वर्ज कन्याची लक्षणे सांगतो आता. कुष्ठरोगी, शतविषित असलेली, अंगाला दुर्गंधी येणारी आणि अपंग आणि नीच कुळातील कन्या नसावी. जर कन्याचे पूजन करत आहे नवरात्रीमध्ये तर कोणत्या कन्याचे पूजन करायचे नाही. कुष्ठरोग आलेला आहे, शतविषित असलेली आहे, अंगाची दुर्गंधी येत आहे, रोज आंघोळ करत नाही, अपंग आहे, या नीच कुळातील कन्या नसावी. तसेच ती जन्मदा असेल, तिळरी कुरूप असेल, अंगावर फार केस असलेली, रोगी आणि मासिक पिरियडमध्ये असेल, रजोदर्शन होणारी नको आणि कुश शरीराची पूर्ण दिवस भरण्यापूर्वीच जन्मलेली आहे, 7व्या महिन्याची जन्मलेली आहे, या विधवेची मुलगी आहे, अविविध स्त्रीला झालेली मुलगी, सर्व कन्या योग्य नाहीत. आता पूजनासाठी योग्य कन्या कोणत्या आहेत तर त्या ऐका. निरोगी, सुस्वरूप, बांधेसूत, चांगल्या कुळामध्ये जन्मलेली, अव्यंग्य अशी असावी. सर्व प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी ब्राह्मण, विजय प्राप्तीसाठी क्षत्रिय कन्या, लाभासाठी वैश्य, शूद्र जातीच्या कन्येचे पूजन करावे. ब्राह्मणांनी ब्राह्मण कन्याचे पूजन करावे, क्षत्रियांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय कन्याचे पूजन करावे, वैश्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कन्या आणि शूद्रांनी कोणत्याही वर्णाच्या कन्याचे पूजन करावे. शिल्पकारांनी मात्र आपल्या शिल्पी जातीची कन्याच पूजावी.
करावी. नवरात्रीच्या 9 दिवसात हे पूजन करावे. समज एखाद्याला दररोज पूजा करणे शक्य नसेल, मग त्याने अष्टमीला सुद्धा 9 कन्यांचे पूजन केले तरी, अशा प्रकारे पूजन केले तरी सुद्धा चालेल. पूर्वी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी कोट्यावधी योगिनीसह 64 योगिनीसह भद्रकाली प्रकट झाली होती. ती अष्टमी तिथीच होती. जेव्हा दक्षाचा यज्ञ होता आणि यज्ञाचा विध्वंस झाला तर ती तिथी अष्टमी तिथीच होती. म्हणून नवरात्रीमधील अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व जाणले गेले आहे, विशेष महत्त्व मानले गेले आहे. त्या दिवसाची जी पूजा करवायची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त उपचार असावेत, जास्तीत जास्त कन्याचे पूजन केले पाहिजे, ओम तुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे आणि सांग्र संगीत पूजा करून खिरीचे नैवेद्य देऊन मातेला खिरीचेच हवन करावे. अष्टमीच्या दिवशी शिरा, पुरी, खीर आणि चण्याचे भोजन आणि भोग अर्पण करावे. क्षत्रियांसाठी रक्तमासाचे बलिदान, हवन, ते प्रशस्त ब्राह्मणांना भोजन अर्पण करून फळे फुळे दिल्याने जगदंबा माताला प्रसन्न होते आणि जगदंबा मातेला संतोष वाटतो. आणखी एक गोष्ट म्हणजे जर कोणी एखाद्याला 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर मग त्याने कसा उपवास करावा. जर ज्याला 9 दिवस नवरात्रीचे उपवास करणे शक्य नसेल तर त्याने उपवास कसा करावा. फक्त 3 दिवसाचा उपवास करावा, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. तर त्यांना 9 दिवसाच्या उपवासाचे पूर्ण फळाची प्राप्ती होईल. ज्यांना उपवास करणे जमत नाही, बीपी आहे, शुगर आहे, अशक्तपणा आहे, नाही तर खूप अशक्तपणा जाणवतो आणि उपवास धरण्याची पण इच्छा आहे, तर त्या महिलांनी, त्या पुरुषांनी सप्तमी, अष्टमी, नवमी असे 3 दिवसाचे उपवास करावे. म्हणजे तुम्हाला 9 दिवसाचे नवरात्रीचे संपूर्ण फळ मिळेल. नित्यपूजा, कुमारी पूजन, होम, ब्राह्मण भोजन केल्यामुळे व्रताची पूर्ती होते. इतर अनेक व्रत आहेत, दाने पुष्कळच आहेत, पण नवरात्रीच्या व्रताबरोबरचे कुठलेही प्रकारची तुलना होणार नाही. जेवढे नवरात्रीमध्ये पूजा पाठ केलेले एका साईडला आणि नवरात्रीचे 9 दिवसाची पूजा आणि नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये या नर्मदा पुराणमधील नवरात्रीचे व्रतांची कोणती फळांची पूजा केल्याने आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती होते, या गोष्टी ह्या अध्याय ऐकल्याने सुद्धा आपल्याला नवरात्रीचे पूजन केल्याचे आणि 9 दिवसाचे उपवास केल्याचे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती असे हे पवित्र नर्मदा पुराण जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल. ज्याच्या जन्मी खूप काही पत्राचे पुण्य आहे त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळेल. तुमचा नुसता चेहरा सुद्धा कोणी बघितला तरी त्या व्यक्तीचा पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्पर्श केला तरी सुद्धा त्या व्यक्तींचा पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो खूप भाग्यवान आहे, ज्या घरामध्ये नर्मदा पुराण श्रवण पठण केले जाते तेथे भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते आणि दुःख दारिद्र्य त्याचे दूर होते, धनधान्यामध्ये वाढ होते, असे हे नर्मदा पुराण आहे. तर या नवरात्रीच्या चरणामुळे धन, धान्य, सुख, वंशवृद्धी, आयुष्य, आरोग्य, स्वर्गाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, सर्व पापांचा नाश, विद्यार्थ्याला धन प्राप्त होते, पुत्राची इच्छा असेल त्याला पुत्र प्राप्त होतो, विधीपूर्वक जर पूजा केली तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. कल्याणकारी हे 9 दिवसाचे व्रत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व विद्या प्राप्तीसाठी राज्य गमावून बसलेल्या राजाला पुण्याचे राज्य प्राप्त करायचे असेल, त्यांनी गतजन्मी हे व्रत केलेले नसेल आणि नुसते या कथा सुद्धा ऐकल्या तरी तो रोगग्रस्त होऊन, दारिद्र्य दूर होऊन, निपुत्री दूर होऊन त्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल. जर कुणी एखादी स्त्री जर विधवा असेल, दारिद्र्य असेल, तिला वंद्य असेल तर तिने ही कथा पण ऐकून घेतली तरी तिचे दारिद्र्य दूर होईल, रोगग्रस्त दूर होईल, पुढच्या जन्मात तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. अशा या महान कथांचे आणि नवरात्रीचे आख्यानाचे वर्णन सहजासहजी हे ब्रह्मदेवाला बी करणे शक्य नाही आहे. देवीचे वर्णन तर आपण कुठे लागलो. तर अशा या नवरात्रीच्या वर्णनांची कथा या नर्मदा पुराणात सांगितली गेली आहे. जे हे नवरात्र व्रत करणार नाहीत त्यांना ऐश्वर्य तरी कुठे मिळणार. जो नवरात्रीच्या या कथा ऐकणार नाही त्याला ऐश्वर्य तरी कुठून मिळेल. जे स्वर्गप्राप्ती तरी कुठली. कोवळी बेलाची पाने रक्तचंदनाने माखून त्यांनी भवानीची जो पूजा करेल तो पृथ्वीवरील राज्य केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो कोणी नाजूक कोवळी बेलाची पाने लाल चंदन लावून भवानी मातेला जर अर्पण केले तर पृथ्वीचे संपूर्ण राज्य केल्याची त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. जो सनातनी अशा कल्याणी देवीची आराधना करत नसणार त्याच्या वाटेला केवळ दुःख, दारिद्र्य याच गोष्टी येतील. ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, अग्नी, कुबेर, वरुण, सूर्य हे सुद्धा कामनापूर्तीसाठी नेहमी भवानी मातेचे ध्यान करीत असतात. त्या चंडिकेची आराधना करत असतात. अशी बुद्धी मनुष्याला का सुचत नाही. कोणत्याही यज्ञ जरी असेल तरी ते स्वाहा स्वदा या नामोच्चाराने देव पितर तृप्त होतात. म्हणून अष्टमी नवमीला हवन करावा आणि स्वाहा स्वदा या नामोच्चारणाचा तरी
जप करावा. मोठे ऋषी मुनी सर्व यज्ञांमध्ये हाच मंत्राचा उपचार करतात. जिच्या सत्तेने या इच्छेने प्रजापती विश्व उत्पन्न करतो. विष्णू अनेक अवतार घेतात. शंकर शेवटी भस्म करतात. कल्याणदायिनीला मानव का भजत नाही? जी कल्याणीदायी आहे, जी भवानी आहे, जी अंबा माता आहे, जी दुर्गा माता आहे, त्या कल्याणीदायिनीची मानवाने जर थोडीशी सुद्धा सेवा केली, जो 24 तासापासून 1 दिवस 24 तासाचा राहतो, 24 तासातून जर 1 तास हे पुराण ऐकून घेतलं, या 1 तास देवीची पूजा करून घेतली, देवी माता त्याच्या इच्छा कामना त्वरित पूर्ण करेल. आणि त्या देवी कल्याणीदायीला आपल्या मनातल्या सर्व इच्छा पदर पसरून सांगावे, ही जगदंबा साऱ्या जगाची माता आहे. म्हणून या जगाच्या मातेला आपल्या मनातल्या इच्छा सांगून आपले कल्याण करावे, अशी मातेला आराधना करावी. या अतिविशाल ब्रह्मांडात देव, मानव, नाग, पृथ्वी, गंधर्व, पर्वत, पिशाच कुणीही असो, आई भगवतीची शक्ती विना श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. जो आई भगवतीचे विना श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, संपूर्ण ब्रह्मांड आई भगवतीचीच पूजा करतात. मग त्या सकल कामना पूर्ण करणाऱ्या अशा भगवतीची सेवा कोण बरे करणार नाही? अरे राजा, पापामधल्या महापापी सुद्धा जरी असेल आणि त्याने नवरात्री व्रत करेल, या नवरात्रीच्या या गोष्टी सुद्धा तो श्रवण करून घेईल, त्याचा पापांचा नाश होईल आणि तो सुद्धा अत्यंत पवित्र होऊन त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल, यात शंका नाही. याविषयी एक गोष्ट आहे तर ती तुम्हाला सांगते. पूर्वी कोणी एकेकाळी कौशल देशात एक वाणी राहत असे. धनाचा अभाव असल्यामुळे तो नेहमी दुःखी असे. त्याला मुले बाळे भरपूर होती आणि सायंकाळी एक वेळेस अन्न मिळत असल्यामुळे ती भुकलेली असत. तो सुद्धा दिवसभर काम करून संध्याकाळी एकदाच जेवत असे. पण तो धैर्यवान होता. विशेष म्हणजे तो धार्मिक प्रवृत्तीचा असून शांत, सदाचारी, सत्यवचनी असा होता. क्रोध, हेवा, उन्मत्तपणा त्याच्या ठिकाणी यत्किंचितही नव्हता. देवता, अतिथी याचे पूजन करून घरातल्या सर्वांची जेवणे झाली नंतर तो जेवत असे. त्याच्या अंगाच्या गुणामुळे लोक त्याला सुशील या नावाने संबोधित असे. एकदा दारिद्र्यामुळे कंटाळून तो एका ब्राह्मणाकडे गेला व त्याला म्हणाला, अहो ज्ञानी ब्रह्मदेवता, आपण मजवर दया करा आणि काय केल्याने माझे दारिद्र्य नष्ट होईल ते मला सांगाल का? मला फार मोठा संपत्तीमान होण्याची इच्छा आहे. फार मोठी संपत्ती राहावं माझ्याकडे अशी मला इच्छा आहे. पण मी फार मोठ्या संपत्तीमान होण्याची लालसा करत नाही. पण मी असे माझे दारिद्र्य फक्त नष्ट हो, ते मी तुझ्या सांगत आहे की माझे दारिद्र्य फक्त नष्ट हो. तर ते दारिद्र्य फक्त नष्ट होईल असे काय करू? पण कुटुंब पोसण्या इतके द्रव्य माझ्याजवळ नाही. 2 वेळेस मी माझ्या कुटुंबाला जेवण घालू शकत नाही. माझी मुले भुकेने रडत आहेत, पण त्यांना मूठभर खाऊ सुद्धा मी देऊ शकत नाही. मी घालवून दिल्यामुळे माझा मुलगा रडत रडत घरी गेला. त्यामुळे द्रव्याच्या अभावी मी मनात जळत आहे. माझी मुलगी उपवर झाली आहे, लग्नासाठी आलेली आहे. माझ्याजवळ पैसा नाही. मी करू तरी काय? तिचे वय उलटून चालले आहे. मी अशा चिंतेत असतो. तुम्ही जाणकार आहात तेव्हा कृपा करा. मला तप, दान, व्रत किंवा मंत्र साधना काहीतरी सांगा. त्याच्यावर उपाय सांगा. आपण कृपा कराल तर माझे कुटुंबाचे पोषण मी करू शकेन. तेवढे धन मला पुरेसे आहे. तुमच्यामुळे माझे कुटुंब सुखी होईल, असे सांगून हात जोडून तो उभा राहिला. व्यास पुढे म्हणाला. त्या ब्राह्मणाला त्याची दया आली. व्यासाला त्या ब्राह्मणाची दया आली. तो म्हणाला, अरे वाण्या, तू नवरात्रीचे व्रत कर ना. तुझे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि भगवतीची पूजा करून नैवेद्यासह हवन कर. तू नवरात्रीचे व्रत कर आणि आई भगवतीची पूजा करून नैवेद्य दे. भवानी मातेला नैवेद्य दे आणि हवन कर. जर वेद पारायण करण्याची शक्ती असेल तर तसे कर. होम जप तुझ्या ऐपतीनुसार कर. पण तुझे काम नक्की पूर्ण होईल. तुझे दुःख दारिद्र्य दूर होईल. जो नवरात्रीचे व्रत करतो त्याचे दुःख दारिद्र्य निश्चितही दूर होते. यापेक्षा श्रेष्ठ व्रत कोणतेही नाही. नवरात्रीचे हे व्रत अत्यंत पवित्र, अखंड सौभाग्यदायक, धनधान्य देणारे, ज्ञान प्राप्ती करून देणारे आणि मोक्ष मिळवून देणारे, वंशाचे वाढ करणारे आणि वैरांचा नाश करणारे, शत्रू नाश करणारे नवरात्रीचे असे व्रत आहे. जो कोणी नवरात्रीचे व्रत करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. त्यांच्या मुलाबाळांची सुख, संपूर्ण त्यांचे वंश वाढतो आणि ते जिथे जातील तिथे त्यांना मान प्रतिष्ठा वाढते. जेव्हा पूर्वी राज्य सोडून वनात गेलेल्या रामाचा सीतेशी विरह झालेला होता, ज्या वेळेस पूर्वी रामाचा सीतेशी विरह झालेला होता, तेव्हा रामाने सुद्धा नवरात्रीचे व्रत केलेले होते. तेव्हा त्याने हेच व्रत आचरलेले होते. सीता मातेच्या शोधासाठी सीतेच्या विरहाने उद्विग्न झाल्याने त्याने विधी अनुसार नवरात्रीचे व्रत करून देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्या
त्यामुळे ते पुढे महासागर सेतू उभारून मंदोदरीचा पती रावण, महाबली कुंभकर्ण, रावण महापराक्रमी पुत्र इंद्रजित यांचा वध करून विभीषणाला राज्यावर बसवलं. तर मग सीतेसह वर्तमान अयोध्येमध्ये परतून राज्य केले. अशा प्रकारे हे वेश्या नवरात्र व्रताच्या प्रभावामुळे राजा रामचंद्र सुखी झालेला होता. नवरात्रीचे व्रत हे अतिशय पुण्यफळ देणारे, सर्व दुःखांचे नाश करणारे, दारिद्र्य दूर करणारे हे व्यास म्हणाले. तेव्हा त्या वेश्याने त्या ब्राह्मणाला गुरु करून त्याचपासून मायबीजीने युक्त असा मंत्रबीज घेतला की कोणत्या मंत्राचा जप करावा. मग फार प्रीतीपूर्वक त्यांनी नवरात्रीचे व्रत करण्यास आरंभ केला. अशी 9 वर्षापर्यंत 9व्या वर्षी अष्टमीच्या दिवशी देवीने मध्यरात्रीच्या वेळी त्या वाण्याला देवीने दर्शन दिले आणि तू इच्छा कर, तुला काय वर पाहिजे आहेत तर तुझ्या इच्छा त्वरित मी पूर्ण करेन असे देवीने त्या वाण्याला सांगितले. आणि तो आज धनवान झालेला आहे. म्हणून नवरात्रीचा जो कोणी व्रत करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग जन्मजय राजाने सांगितले की रामाने देवीचे व्रत कशा प्रकारे केले होते ते मला संपूर्ण ऐकायची इच्छा आहे आणि सीताहरण कशामुळे झालेले होते ते पण मला ऐकण्याची इच्छा आहे. मग जन्मजय राजाने प्रश्नावरून व्यास त्याला रामचरित्र सांगायला सुरुवात करतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकादशी राहील बुधवारी, तर आपण रामचरित्र ऐकूया. एकादशीच्या दिवशी रामाचं नाव घेतल्याने सुद्धा सर्व पापांचा तर नाशच होतो. त्याशिवाय आपल्याला करोडोपटीने पुण्यफळाची प्राप्ती पण होईल. तर आपण सीतेचा रामाने देवीची कशा प्रकारे व्रत केले आणि सीतेला का म्हणून तिथून म्हणजे अपहरण कसे झाले, सीताहरण कशामुळे झालेले आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे श्री नर्मदा पुराणमधील नवरात्रीचे फळाची प्राप्तीचे व्हिडिओ आवडला असेल, या अध्याय आवडला असेल. नवरात्री व्रत केल्यामुळे कोणते फळाची प्राप्ती होते, किती वर्षाच्या कन्याचे पूजन करावे, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या यशासाठी या कोणत्या कार्यासाठी, कोणत्या आजारपणासाठी, कोणत्या किती वर्षाच्या मुलीचे पूजन करावे, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे. जास्तीत जास्त जणांना पर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ते सुद्धा हे एवढं छान नर्मदा पुराण नवरात्रीचे संपूर्ण कथा या नर्मदा पुराणमध्ये आलेले आहेत. तर आपण नवरात्री येत आहे तर संपूर्ण ह्या कथा आपण ऐकून घेऊया, श्रवण करून घेऊया. तर व्हिडिओसाठी त्यासाठी तुम्हाला शेअर करावं लागेल. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी भेट द्यावी. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर साम सदाशिवाय नमः, उमापतीये नमो नमः. लाईक, शेअर, कमेंट्स. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण